नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. चैत्र नवरात्रोत्सव पहिल्याच दिवशी सुरांनी दुमदुमलं. चौथी तिसरी प्रकल्पामुळे होणार रोजगार निर्मिती. वनमंत्री गणेश नाईक आणि ठाण्यात श्री स्वामी समर्थ प्रकट दिन उत्साहात साजरा. ठाण्यात चैत्र नवरात्रोत्सवाच्या उत्साहाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून ठाणे पूर्व कोपरी येथील संत तुकाराम क्रीडांगणात धर्मवीर अनंत दिघे प्रतिष्ठान आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात पहिल्याच दिवशी भक्ती संगीताच्या सुरेल कार्यक्रमानं वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघालं. यावेळेला उपस्थित भाविक रसिक महिलांनी मंडपातच फेर धरून मातृशक्तीच्या सुरेल सादरीकरणाला दाद दिली. चैत्रशुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चैत्र नवरात्रोत्सवात देवीची प्राणप्रतिष्ठा करून सहकुटुंब विधिवत पूजा केली. सायंकाळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर यांच्या हस्ते देवी मातेची विधिवत आरती करण्यात आली. यावेळेला शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी उपस्थित होते. या नवरात्री सोहळ्याच्या पहिल्याच दिवशी मातृशक्तीच्या कलेचा आविष्कार पाहायला मिळाला. प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे, केतकी भावे जोशी आणि केतकी चैतन्य यांच्यासह संपूर्ण महिला वाद्यवृंदाचा सहभाग असलेला उदे ग अंबे उदे हा देवी मातेचा जागर कार्यक्रम पार पडला. देवी मातेच्या स्तुतिगीतांसह अनेक नव्या जुन्या आणि पारंपरिक हिंदी मराठी गीतांच्या सादरीकरणानं कार्यक्रमाला भक्तिमय रंग चढला. उत्तरोत्तर रंगत केलेल्या संगीतमय कार्यक्रमात विविध कलावंतांनी आपली कला सादर केल्यानं वातावरणच केवळ भारावून गेलं होतं. गायिका धनश्री देशपांडे हिनं तर रसिकांनाच उत्स्फूर्तपणे गाण्यामध्ये सहभागी करून घेतलं. केतकी चैतन्य हिनं गदी माडगुळकर यांच्या रचनांवर आधारित बाबूजींनी संगीतबद्ध केलेल्या जाळीबंदी पिकली करवंद ही लावणी सादर करून रसिकांची दाद मिळवली. तर केतकी भावे जोशी यांनी रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी तसंच आदिमाया अंबाबाई, साऱ्या दुनियेची आई या गीतांनी देवी भक्तीची अनुभूती दिली. एकवीरा आई तू डोंगरावरी या गीतावर महिला रसिकांनी फेर धरत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सांगता नॉनस्टॉप कोळी गीतांनी झाली, ज्यामुळे वातावरणात जल्लोषाचे रंग भरले. तालरक्षक म्हणून तबल्यावर मुक्ता रस्ते आणि ढोलकी आणि इतर वाद्यांवर निशा मोकल यांनी उत्कृष्ट साथ संगत देत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या संपूर्ण संगीतमय सोहळ्याचं प्रभावी आणि आशयपूर्ण निवेदन स्मिता गवाणकर यांनी केलं. चैत्र नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी भक्ती, परंपरा आणि संगीताचा संगम अनुभवायला मिळाल्यानं ठाणेकरांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. चैत्र नवरात्र उत्सव आजपासून सुरू झालेला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून, यांच्या आयोजनाखाली, मार्गदर्शनाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे आजपासून हा नवरात्र उत्सव सुरू झालेला आहे. भव्य दिव्य असा कार्यक्रम प्रतिवर्षी साजरा होत असतो. अगदी देवीच्या आगमनापासून तर विसर्जनापर्यंत सर्वच कार्यक्रम भव्य दिव्य असतो. रोजच अन्नदान केलेलं इथे सुरू असतं. त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम दिवस आयोजित केले जातात. आज धनश्री लेले यांचा कार्यक्रम सुरू आहे. उद्या वर्षा उजगावकर येथे येणार आहेत आणि अशा प्रकारे या ठाणे शहरातील सर्वच नागरिक या देवीच्या दर्शनासाठी येत असतात. या देवीच्या नवरात्र उत्सवाचं एक परिक्रमा या रात्रंदिवस सुरू असतात आणि नागरिक त्यामध्ये सहभागी होतात. दिवसेदिवस हा नवरात्र उत्सव अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आणि देवी भक्तांच्या प्रतिसादाप्रमाणे जोरात सुरू असतो. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक यांनी राज्याच्या अर्थसंकल्प 2026च्या संदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करत विकासाचा मोठा रोडमॅप मांडलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पातून 2027 पर्यंत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं असून राज्यातील पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यात येणार आहे. गायमुख जंक्शन ते वॉल्टन नाका दरम्यान भुयारी मार्ग उभारण्यात येणार असून
चौथी तिसरी मुंबई प्रकल्पामुळे सुमारे 12 लाख रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती नाईक यांनी दिली. तसंच राज्यातील मेट्रो आणि द्रुतगती मार्गांचं व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धनावर भर देताना केंद्र सरकारच्या धोरणानुसार झाडांचं प्रमाण 31% वरून 33% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमामुळे वृक्ष संवर्धनाला चालना मिळेल. वनविभाग बळकट करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार असून वाघांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष लक्ष दिलं जाणार आहे. ट्रेन, वीज, तार आणि आजारांमुळे होणाऱ्या वाघांच्या मृत्यूवर नियंत्रणासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. नवी मुंबईतील विकासावर बोलताना नाईक यांनी स्पष्ट इशारा दिला की भ्रष्टाचार करणाऱ्यांना थारा नाही. लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन अशा प्रकारांना आळा घालावा असं त्यांनी सांगितलं. शिवाय पालघर जिल्ह्यात आशियातील 10वं सर्वात मोठं बंदर उभारण्यात येणार असून हा प्रकल्प राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचा असणार आहे. गॅस तुटवडा आणि जागतिक परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या पॅनिक परिस्थितीवरही त्यांनी भाष्य करत भारत सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असल्याचं स्पष्ट केलं. या सर्व योजनांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन विकासाला गती मिळेल असा विश्वास गणेश नाईक यांनी व्यक्त केला. 2000 साली मी बोलतो नवी मुंबईमध्ये घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही. तर 2000 पासून 2020 झालं आणि प्रशासक यंत्रणेत सुद्धा मी ऐकायला सांगितलं होतं की पैसे वाढवायचे नाहीत. आणि आता आम्ही पुन्हा ह्या निवडणुकीच्या वेळेला पुढचे 20 वर्ष घरपट्टी पाणीपट्टी वाढणार नाही याची हमी दिलेली आणि ती वाढणार नाहीच. तर त्याकरता आर्थिक समतोल तर ठेवला पाहिजे आणि त्याकरता एक 4-5 दिवसामध्ये बजेट सादर होईल. त्यावेळेला नवी मुंबईचा खऱ्या अर्थानं मान्य नरेंद्रजी मोदी यांना अपेक्षित असलेलं शहर, मान्य देवेंद्रजी फडणवीस यांना अपेक्षित शहर, तशा प्रकारचं करण्याचा माझा निश्चित विचार आहे आणि तो करणारच. पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्या जिल्ह्याचा जो सागरी, नागरी आणि डोंगरी या 3 भागामध्ये आहे, त्यामध्ये भविष्यकाळामध्ये चौथी मुंबई पालघर जिल्ह्यात होणार आहे. चौथं एअरपोर्ट पालघर जिल्ह्यात. एशियामध्ये 10व्या क्रमांकाचं जे पोर्ट म्हणजे आपण डॉक म्हणतो ती पालघरमध्ये होणार. म्हणजे भारतातल्या सर्व राज्यांच्या मार्गाची कनेक्टिव्हिटी पालघरला समृद्धीच्या महामार्गाने अहमदाबाद, बडोदा, अलिबाग कॉरिडॉर असेल तर भविष्य काळामध्ये पालघरचा विकास भौतिकदृष्ट्या होताना तिथल्या लोकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास सुद्धा व्हावा याकरता माननीय मुख्यमंत्र्यांशी मी चर्चा केली आणि माननीय मुख्यमंत्री मोदी सुद्धा त्या गोष्टीशी सहमत आहेत आणि त्या अनुषंगानं पालघर जिल्ह्याचा बजेट सुद्धा चतुरस्थ असावा. आणि नंतर राहिला वन खात्याचं. मी वन खात्याचं बोललो. बजेट म्हणजे वन खात्याची जबाबदारी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जबाबदारी आणि नवी मुंबई शहराचा नागरिक म्हणून जबाबदारी या 3 स्तरावर तर मी करणारच आहे. आणि या ठिकाणी तुम्ही सगळे सहकारी सक्रिय आहात आणि मला विश्वास आहे की वॉचडॉगची भूमिका सगळीचकडे असली पाहिजे. म्हणजे माझं म्हणणं नवी मुंबईतल्या विरोधकांना माझं म्हणणे नवी मुंबईमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर रोखण्याचं काम तुम्ही करा. चुकीच्या पद्धतीने कुठली गोष्ट पण कधी पाहत असेल तर त्याला अलाव करायचं नाही आणि ते करताना पार्लमेंटरी लँग्वेजचा वापर करावा जेणेकरून कोणी दुखावणार नाही, कोणाच्या भावना अतिशय जखमा त्यांना होणार नाही. आणि मला वाटतं मी वन विभागाची, पालघर विभागाची आणि नवी मुंबईची रूपरेखा तुम्हाला मी सांगितली. ताराबाग परिसरातील स्वामी समर्थ भक्तांसाठी अत्यंत भावनिक आणि भक्तिमय वातावरणात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. नौपाडा येथील ताराबाग सोसायटीत स्वामी समर्थ भक्त विद्याधर वैशंपायन यांच्या पुढाकारातून उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मंदिरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. प्रकट दिनानिमित्त अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या चिन्मय पादुकांचं पूजन आणि दर्शन सोहळा शुक्रवारी पार पडला. सकाळपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून पादुकांचं दर्शन घेतलं. मंदिर परिसरात भक्तिभावानं ओथंबलेलं वातावरण पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी स्वामी समर्थ महाराज स्वतः आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असल्याचा भास होत आहे अशी भावना व्यक्त केली. या कार्यक्रमाला श्री स्वामी समर्थ भक्त मंडळ ठाणे तसंच आशा विद्याविलास फाउंडेशन ठाणे यांचं सहकार्य लाभलं. मठाधीश पूज्य श्री
गुहात्मानंद सरस्वती महाराज यांच्या उपस्थितीत पादुकापूजन सोहळा संपन्न झाला. ताराबाग येथे केवळ मंदिर उभारण्यात आलं नसून भक्त मंडळाचीही स्थापना करण्यात आली. या मंडळाच्या माध्यमातून पुढील धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार असल्याची माहिती बाळा घोपकर यांनी दिली. दरम्यान या पहिल्याच प्रकट दिन सोहळ्यानं मंदिरात स्वामींचा साक्षात वास असल्याचा अनुभव भाविकांना आला. भक्तीमधून समाधान आणि प्रसन्नता लाभते, त्यामुळे ठाणेकरांनी मोठ्या संख्येनं पादुकांचं दर्शन घ्यावं असं आवाहन आमदार संजय केळकर यांनी केलंय. नमस्कार, माझं नाव संजय आचार्य. ताराबाग सोसायटीमध्ये मी सेक्रेटरी या पदावर काम करतोय. या स्वामी समर्थांच्या पादुका जेव्हा यायचं हे ठरलं तेव्हापासून आम्ही तयारीला लागलो. ऑलमोस्ट 1.5 ते 2 महिना याच्यावर नियोजन चालू होतं. त्यामुळे गर्दीचं नियोजन करणं व्यवस्थित शक्य झालं. सगळे खुश आहेत आणि दरवर्षी स्वामींच्या पादुका घेऊन या असंच भक्तांचं म्हणणं आहे. धन्यवाद. ठाण्यातील जांभळी नाका येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना नेते आणि माजी खासदार राजन विचारे यांच्या वतीनं आयोजित चैत्र नवरात्रोत्सवात भक्ती आणि परंपरेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी देवीची विधिवत स्थापना केल्यानंतर आगरी कोळी संस्कृतीचं दर्शन घडवत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभूषण मान्यवरांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसंच पहिल्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा सेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र राज्य सिद्धेश शिंदे तसंच त्यांच्या पत्नी धनश्री विचारे शिंदे यांनी देवीचं दर्शन घेऊन पूजा आरती केली. देवीच्या स्थापनेनंतर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात प्रख्यात गायक संतोष धुरी यांनी दादू सालारे हा कोळी गीत आणि नृत्याचा बहारदार कार्यक्रम सादर केला. या सोहळ्याचं मुख्य आकर्षण म्हणजे आगरी कोळी समाजासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान. ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदर परिसरातील मान्यवरांना राजन विचारे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यामध्ये योगेश कोळी, जयेंद्र कोल्हापकर, प्रफुल्ला नाखवा, तुषार म्हात्रे, अनंत गवळी आणि दक्षता तरे यांचा समावेश होता. आपली संस्कृती आणि परंपरा जोपासण्यासोबतच समाजासाठी झटणाऱ्या हातांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. आगरी कोळी समाज हा या भूमीचा पुत्र असून त्यांचा वारसा अभिमानास्पद आहे असे उद्गार यावेळेला राजन विचारे यांनी काढले. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धस्थितीचा परिणाम आता स्थानिक बाजारपेठांवरही स्पष्टपणे दिसू लागलाय. ठाण्यातील जांभळी नाका परिसरातील मुख्य भाजी बाजारात गेल्या काही दिवसात भाजीपाल्याच्या दरांमध्ये लक्षणीय घसरण झाल्याचं चित्र आहे. निर्यातीसाठी जाणारा भाजीपाला मोठ्या प्रमाणावर अडकल्यानं स्थानिक बाजारात पुरवठा वाढत असून त्याचा थेट परिणाम दरांवर झालाय. काकडी, दुधी भोपळा, कारली यासारख्या भाज्यांचा साठा बाजारात वाढल्यामुळे त्यांच्या किमतीत साधारण 10 ते 15 रुपयांनी घट झाली. बाजारात वाढलेल्या पुरवठ्यामुळे व्यापाऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्यानं त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. निर्यात ठप्प झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत असून निर्यातीसाठी तयार केलेला माल कमी दरात स्थानिक बाजारात विकावा लागतोय. या परिस्थितीमुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि व्यापारी दोघेही सध्या चिंतेत आहेत. बाजारातील विक्रेत्यांच्या मते निर्यात लवकर सुरू झाली नाही तर पुढील काही दिवसात भाजीपाल्याचे दर आणखीन घसरण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात मालाचा साठा मोठ्या प्रमाणावर वाढत असल्यानं अनेक व्यापाऱ्यांनी नव्यानं माल खरेदी करताना सावध भूमिका घेतली आहे आणि विद्यमान साठा कमी करण्यावर भर दिलाय. दरम्यान इराण इस्रायल ठाणे व्हेजिटेबल मार्केट संघर्ष याची झळ आता थेट ठाण्यातील भाजी बाजाराला बसू लागली आहे. आखाती देशांना होणारा भाजीपाला स्थानिक कृषी उत्पादन बाजारातच अडकून पडलाय. परिणामी भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून भावातही घट झाली आहे. मात्र या घडामोडींमुळे केवळ दर घटच नव्हे तर विक्रीवरही परिणाम झालेला आहे. व्यावसायिक गॅसच्या तुटवड्यामुळे हॉटेल उद्योगालाही फटका बसलाय. हॉटेल्समध्ये भाजीपाला वापर कमी झाल्यानं विक्रीत घट झाली असून याचा परिणाम संपूर्ण पुरवठा साखळीवर होतोय. परिस्थिती लवकर सुधारून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पुन्हा खुली होईल अशी अपेक्षा शेतकरी आणि व्यापारी व्यक्त करतायत. अन्यथा दरातील ही घसरण कायम राहिल्यास भाजीपाला उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जाते.